धन्यवाद अध्यक्ष महोदय। महाराष्ट्र विधानसभा नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये आज 1,68,98,000 इतके शेतकरी आहेत, म्हणजे जवळपास 1,69,00,000 एवढे शेतकरी कुटुंब असून शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं जे प्रमाण आहे ते 5 ते 5.5 कोटी एवढं आहे। आणि म्हणून इतका मोठा शेती आणि शेतीशी संबंधित असलेला जो लोकसंख्येचा क्लास आहे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाकडे जे काही अधिवेशन सुरू आहे, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वर्ग आज आशेनं बघत आहे। आणि महाराष्ट्र शासनातले जे काही मुख्यमंत्री महोदय या विषयावरती कोणती घोषणा करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे। ते म्हणजे जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्ज माफी योजना जी या शासनानं जाहीर केली आहे, त्या योजनेमध्ये अनेक अटी आहेत, अनेक शर्ती आहेत। त्यामुळे याचा लाभ सर्वांना होणे दुरापास्त आहे। आणि म्हणून माननीय तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी ज्याप्रमाणे 2 लाख सरसकट कर्जमाफी केली होती, त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा या शासनानं संपूर्णपणाने कोणत्याही अटी आणि शर्तीविना ही कर्जमाफी करावी या संदर्भामध्ये विरोधी पक्षाबरोबरच सत्ताधारी पक्षातील सगळ्या आमदारांची मागणी आहे। या सर्वांचा एकत्रित विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदय उद्या या संदर्भात घोषणा करतील अशी आम्ही सगळेजण आशा करतो। कारण जो काही शेतकरी आहे तो अत्यंत अडचणीमध्ये सापडलेला आहे। आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे आणि दररोज 3 आत्महत्या विदर्भ आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये होत आहेत। आणि म्हणून शेतकऱ्यांना रिलीफ देण्याची गरज आहे। दुसरं असं की पीक विमा योजना संदर्भामध्ये सर्व माननीय सदस्यांनी सुद्धा विनंती केली आहे की पीक विमा योजनामध्ये जो ॲड ऑन कव्हरेज आहे ते मागच्या प्रमाणे देण्याची गरज आहे। आजची जी पीक विमा आहे ते कापणीनंतरचा तो पीक विमा धरतात आणि यापूर्वीची काही जी मागची पद्धती होती त्यामध्ये पीक जेव्हा लावतो तेव्हा म्हणजे पीक पेरणीच्या पीक लावणीच्या वेळेस, पीक मशागतीमध्ये असतानाच्या वेळेस आणि त्यानंतर पीक कापणीच्या वेळेस अशा प्रत्येक वेळी जिथं जिथं नुकसान होईल, अवकाळी पाऊस, दुष्काळ किंवा कुठल्याही पद्धतीचं नुकसान झालं तर त्याचं कव्हरेज आहे ते शेतकऱ्यांना मिळत होतं। आणि म्हणून पूर्वीची जी काही पीक विमा पद्धती आहे ती लागू करण्याबद्दल शासनाला विनंती आहे। आणि पीक विमासाठीचे जे काही मागच्या वर्षीचे पैसे 24-25 राहिलेले आहेत त्यासाठी शेतकरी सरकारकडे आशाळभूत नजरेनं पाहत आहे। हे पीक विम्याचे पैसे सुद्धा ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजे। दुसरं असं की शेतकऱ्यांना दुय्यम स्वरूपाचं उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीनं सरकार नेहमी शाश्वत उपाययोजना करू असं म्हणत असलं तरी प्रत्यक्षात शाश्वत उपाययोजना म्हणजे त्याला पूरक उत्पन्न होण्यासाठी दुधाळ जनावरं किंवा पूरक उद्योग जे काही कुक्कुटपालन आहे, इतर व्यवसाय आहेत, शेतीवर आधारित असलेले जे काही पूरक व्यवसाय आहेत त्यावरती लक्ष देण्याची गरज आहे, ज्यामुळे शेतकऱ्याला दुय्यम स्वरूपाचं उत्पन्न मिळेल आणि त्याच्या आत्महत्या होणार नाहीत। आणि म्हणून या संदर्भामध्ये शेतकरी अत्यंत अडचणीत आहे। जीव पेरला मातीवरती पत्थर छातीवरती, जीव पेरला मातीवरती पत्थर छातीवरती, प्रश्न टांगला आभाळाला उत्तर मातीवरती। शेतकरी खरोखर अडचणीत आहे आणि म्हणून या सरकारनं शेतकऱ्यांच्या संदर्भात उद्या अधिवेशन संपण्याच्या पूर्वी आश्वासकपणानं निर्णय घ्यावा अशा प्रकारची माझी सरकारला विनंती आहे। अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये हा जो शेतकरी वर्ग आहे त्याला भेडसावणारा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महावितरण आहे। महावितरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी काही बळीराजा वीज माफी योजना राबवलेली आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांचं जे काही वीज माफ आम्ही केलं अशा प्रकारचं भूमिका या सरकारकडून वारंवार सांगण्यात येते। पण प्रत्यक्षात या सरकारने एका हाताने दिलं आणि इतर अनेक हाताने काढून घेतला अशा प्रकारचा हा जो निर्णय आहे। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, शेतामध्ये वाकलेले पोल, लोंबलेल्या तारा या संदर्भात किंवा कुठल्याही प्रकारचं जे काही महावितरणची विजेमध्ये जो काही अडथळा येतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून होत नाही। विशेषतः शेतीला पुरवठा करणारी जी काही वीज आहे ती वारंवार खंडित होते आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की ऐन काळामध्ये
ऐन पीक आवर्समध्ये विशेषतः संध्याकाळच्या वेळेला आता जरी कमी झालं असलं तर उन्हाळ्यामध्ये आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे की याला डायरेक्ट सेंट्रल इंटरमिशन करून ही जी वीज आहे ती खंडित होण्याचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यामुळं एकीकडे आपण सांगतो की वीज मोफत दिली आहे आणि घरगुती वापरासाठी जी वीज आहे ती सुद्धा जेव्हा वाटेल तेव्हा लहरीप्रमाणे ती वीज काढून घेण्यात येत आहे। याचं कारण असं की सरकारने जाहीर केलेलं आहे की आम्ही सौर ऊर्जा पंप देतो आहे। सौर कृषी योजनेमार्फत हे जे काही सौर पंप देण्याचं जे काम आहे ते सुद्धा अत्यंत अडचणीत सापडलेलं आहे। अध्यक्ष महोदय, एक वर्ष झालेले आहेत, शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत पण सौर कृषी पंप मात्र शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचत नाही। अनेक अडचणी आहेत, त्याच्यामध्ये काही दुरुस्ती झाली, त्याच्यावर दुरुस्ती करायचं काम असेल, मेंटेनन्स असेल तर त्या कंपन्या हातामध्ये लागत नाही आणि जे काही जिल्ह्यामध्ये जे काही इम्पॅनलवरती ज्या काही सौर कंपन्या आहेत त्या अतिशय बेजबाबदार आहेत। त्यांच्याकडे जे काम करणारे कर्मचारी आहेत ते टेम्पररी आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत। एक आजचा कर्मचारी उद्या राहीलच याची हमी नसल्यामुळं शेतकरी अतिशय अडचणीत असतात आणि म्हणून या विषयावरती सरकारनं गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, अतिशय एक महत्वाचा विषय मला या ठिकाणी बोलायचा आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते हा जो विषय आहे त्याच्यावरती मी स्वतः मागच्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आणि त्यापूर्वी ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधाच्या अनुषंगानं अतिशय वारंवार हा पोटतिडकीने प्रश्न मांडलेला आहे आणि माझ्याबरोबरच इतर सदस्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये हा प्रश्न ऐरणीवर घेतला होता। त्याची जाणीव ठेवून सरकारने बळीराजा शेतकरी पानंद रस्ता काढलेला आहे। अध्यक्ष महोदय, आम्ही त्यावेळेसच म्हणत होतो की जी काही MG नरेगा म्हणजे आताची VG रामजी जी योजना आहे ती कुचकामी ठरलेली आहे। त्याच्यामध्ये जे काही निधी केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा 60 आणि 40 कुशल आणि अकुशलचं जे प्रमाण आहे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्याचे 4-4, 5-5 वर्षाचे जे काही पैसे ते प्रलंबित आहे आणि म्हणून या VG रामजी ही जी काही योजना आहे त्याच्यामध्ये कोणताही कॉन्ट्रॅक्टर किंवा जो काही गावकरी आहेत म्हणजे ग्रामपंचायती आहेत काम करायला तयार नाही। अनेक माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 300 ते 500 योजना या मंजूर आहेत, मात्र या योजना चालू नाही। त्याचं कारण ही क्लिष्ट योजना आहे म्हणून या योजनेचा काही अर्थ नाहीये। आपण किती जरी मंजूर केलं तर ग्रामीण भागातले शेतरस्ते, पानंद रस्ते या VG रामजीमुळे होणार नाहीत आणि म्हणून शेतकरी बळीराजा पानंद रस्ते जी योजना आहे त्याला आधी सक्षमीकरण करण्याची गरज आहे आणि म्हणून आपण ही योजना जाहीर केली खरी। आम्ही स्वतः विरोधी पक्षातले असताना आपलं सगळ्या सरकारचं जाहीरपणानं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे आणि याबद्दलचं जे काही कर्तबगार माननीय मंत्री बावनकुळे साहेबांचे आम्ही धन्यवाद सुद्धा मानलेले आहे। परंतु याला जो निधी दिला, महत्वाचा मुद्दा आहे, याला जो निधी दिला तो फक्त रुपये 1000 कोटी आहे। आता हे 1000 कोटीमध्ये दिलाय तो अतिशय मुळात तोकडा आहे। एका रस्त्याची जी किंमत आहे सर्वसाधारण 12 ते 15 लाख रुपये आहे आणि त्याचं जे वितरण आहे या सगळ्या आमदारांना झालेलं, कुणाला 7.5 कोटी झालेलं आहे, काही पक्षाच्या आमदारांना ते 4 कोटी झालेलं आहे आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना केवळ फक्त 2.5 कोटी झालेलं आहे। मला असं वाटतं की हा जो शेतरस्ते, पानंद रस्ते हा जो विषय आहे त्याला राजकीय पटलावरती, राजकीय याच्यामध्ये विभागून देण्यात येऊ नये, कारण हा सगळा प्रश्न ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचा आहे। आपल्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये या ग्रामीण भागातील ग्रामीण लोकांचं, शेतीचं, शेतकऱ्यांचं आणि पायाभूत सुविधांचं कोणत्याही पद्धतीनं नुकसान होता कामा नये आणि म्हणून एक तर जो काही त्याच्यासाठी आउटले 1000 कोटी दिलाय तो मुळातच तोकडा आहे आणि म्हणून 1000 कोटी ऐवजी त्यामध्ये सुमारे 5000 कोटीची वाढ त्याच्यामध्ये करण्याची गरज आहे आणि आमच्या सगळ्या आमदारांना समसमान प्रमाणामध्ये त्याचं निधीचं वाटप करावं। विशेषतः याच्यामध्ये विरोधी पक्षातला आमदार, सहयोगी पक्षातला आमदार असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये अशा प्रकारची विनंती माझ्या समस्त आमच्या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं शासनाला करतो। मला असं वाटतं की शासन याच्यावरती अतिशय सकारात्मक निर्णय घेईल आणि अशा बेसिक कामाला कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही अशी मी आशा करतो। शासन याच्यावर निर्णय घेईल। दुसरं, अध्यक्ष महोदय, कृषी विभागामार्फत जी काही कृषी विभागाचा प्रश्न आहे, आता नुकतंच शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आणि बऱ्याचशा सदस्यांनी तो विषय इथे उपस्थित केलाय। माझ्या मतदारसंघामध्ये विशेषतः सोयाबीनची जास्त पेरणी होते। हे सोयाबीनचं जे बी आहे
ते दर्जेदार बी नसल्यामुळं त्याची उगवण झालेली नाही आणि म्हणून अनेक शेतकरी आमच्याकडे या सोयाबीनच्या बियाणामुळं फसलेले आहेत आणि कंपनीकडे किंवा विक्रेत्याकडे जातो तर ते कोणी दाद लागू देत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या तक्रारी जेव्हा येतील त्या सगळ्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असल्यामुळं त्या दुबार पेरणीसाठीची आर्थिक मदत शासनाने जाहीर करावी, विशेषतः भरणे मामाने या विषयामध्ये लक्ष घालावं. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना किंवा 30-54, 25-15 ही जे कामं आहेत ही आपल्या शासकीय निधीतून होण्याची गरज आहे आणि शासन त्याचा निर्णय निश्चितपणानं निर्णय घेईल अशी मला आशा आहे. दुसरा